लातूर येथील आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना सकाळी सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील सीबीआय कार्यालयात मोठेगावकर यांची चौकशी करण्यात आली। त्यानंतर सीबीआयने प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना अटक करून दिल्लीच्या न्यायालयात हजर केले व न्यायालयात हजर केल्याच्या नंतर सीबीआयच्या वतीनं 4 पानाची नोट देखील देण्यात आली। त्या आधारावर न्यायालयाने प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना आज सहित एकूण 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। तर दुसरीकडे प्राध्यापक शिवराज मोठेगावकर ईडीच्या देखील रडारवर आले असून त्यांच्या 100 कोटीहून अधिक संपत्ती प्रकरणात ईडीने देखील प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या संपत्ती प्रकरणी लातूरात एंट्री केली आहे। दरम्यान मोठेगावकर यांच्या अटकेनंतर आरसीसी क्लासेस परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तर बघ्यांची गर्दी झाली आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांचं नाव आल्यानंतर आणि त्यांना पुण्यातून ताब्यात घेतल्याच्या नंतर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना अटक करण्यात आली आहे सीबीआयकडून आणि प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना दिल्लीच्या न्यायालयात हजर केलं असता दिल्लीच्या न्यायालयाने 10 दिवसांची जी आहे ती सीबीआय कोठडी या ठिकाणी सुनावलेली आहे। त्यानंतर या लातूरच्या ट्युशन एरियामध्ये आरसीसी क्लासेसच्या समोर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसच्या समोर जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या घटनेकडे पाहता या ठिकाणी आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शाईफेक करण्यात आली होती। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकरण जे आहे ते लातूरमध्ये एक संतापाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यासोबतच जर या सगळ्या घडामोडीकडे पाहता सीबीआयनं जी चौकशी केलेली आहे त्यानुसार त्यांना शिवराज मोठेगावकर यांना 10 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये 100 कोटीपेक्षाही जास्त व्यवहाराची उलाढाल झाली असल्याची शक्यता आहे आणि आता या प्रकरणामध्ये ईडीची देखील एंट्री झालेली आहे। ईडी देखील या प्रकरणाचा पूर्णपणे तपास करणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे, कारण 100 कोटीपेक्षा जास्त व्यवहार असतील तर हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात येतं। आता सीबीआय नंतर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्यावरती ईडीची कडी नजर राहणार आहे आणि ईडीच्या स्वरूपात पुन्हा एकदा त्यांचा तपास केला जाणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे। एकूणच प्रकरण पाहता या प्रकरणामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर आता या येत्या 10 दिवसामध्ये आणखीन काय नवे धागेदोरे समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.